2026 मध्ये बाजारभाव 5,000 रुपयेपर्यंत जातील का? पुढील वर्षामध्ये एक्सपोर्टचे काय अपडेट येतील का आणि एक्सपोर्ट होईल का? आणि युद्धाचं सध्या परिस्थिती काय आहे, असं भरपूर प्रश्न मला शेतकरी विचारत आहेत कॉलद्वारे. आणि त्यांनी असं पण म्हणत आहेत, तुम्ही खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलो नाही. तर मी पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना क्षमा मागतो. मी 1 महिना झाला व्हिडिओ अपलोड केलो नाही. त्याचं पण कारण आहे, मी म्हणजे थोडं टेन्शन मध्ये होतो, व्यावहारिक टेन्शन आहे. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 1 महिना झालं बाजारभाव खूप डाऊन झालेले आहेत. जे माल 9-10 रुपयाला विक्री व्हायला पाहिजे ते गेल्या महिन्यापासून तुम्हाला माहिती आहे 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये असं व्यापारी मागणी करत आहेत. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि जे शेतकरी आहेत आपल्या दुकानला आलेले, त्यांनी असं म्हणत होते, शेठ तुम्ही काहीतरी पर्याय काढा ह्यावर. मग मार्केटपेक्षा 1 रुपये तैट आपण माल अंगावर घेतला आणि ते माल आपण हैदराबाद आणि बेंगलोर ह्या मार्केटमध्ये पाठवल्यानंतर आपलं भरपूर नुकसान झालं. दिवसाला 15-20 हजार रुपयाचं नुकसान होत होतं. त्यामुळं मी थोडं जरा टेन्शन मध्ये होतो. पण आता जरा मार्केट व्यवस्थित झालेलं आहे. तरी खूप डाऊन आहे, पण मागणी तर आता व्यवस्थित आहे. त्या टेन्शन मध्ये मी व्हिडिओ पण बनवलो नाही. आणि जे पण शेतकरी होते त्यांचं फक्त कॉलवर मी मार्गदर्शन देत होतो. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही इथं नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉलद्वारे काहीही प्रश्न विचारू शकता. आणि काही महत्वाचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये पण विचारा, मी प्रत्येक कमेंटचं उत्तर देतो. आणि जर कमेंट महत्वाचा वाटला तर मी व्हिडिओही बनवेन त्यावर. सर्व शेतकऱ्यांना अजून एक विनंती आहे, तुम्ही जर तुमची इच्छा असली तर सपोर्ट करू शकता. आपल्या दुकानला तुम्ही माल लावून आपल्याला सहकार्य करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले लिलाव काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. मार्केटपेक्षा अर्धा-1 रुपये तैटच बाजारभाव देण्याची तुम्हाला गॅरंटी देऊ. आणि तुमचे कितीही पट्टी होऊ द्या, तुम्हाला लाख रुपये, 2 लाख, 5 लाख होऊ द्या, तुमची रोख पेमेंट भेटेल. आणि जे जोडीदार असतील त्यांना पण कळवा. आणि इथं नंबर दिलेला आहे, माल विक्री करण्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. फक्त जरा सपोर्ट करा आपल्याला. आणि मी तुम्हाला असंच मार्गदर्शन करत राहीन आणि असंच शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या हितामध्ये काम करत राहीन. आता जे नाफेडचं अपडेट आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्व जागी आर्टिकल किंवा लाईव्ह मध्ये किंवा जे युट्यूब आहेत सर्व जागी आता जे रेट आहे 12 रुपये 35 पैसे हे सर्व जागी ठरलेलं आहे. नाफेड खरेदी 12 रुपये 35 पैशानं होणार आहे म्हणून सर्वांना माहिती आहे. पण त्या गोष्टीवर आजच्या दिवशी 1 तासापूर्वी रोहित दादा पवार यांनी आंदोलन केलं आहे. त्याचं मी तुम्हाला क्लिप दाखवतो, काय का त्यांचं बोलणं झालं. लासलगाव बाजार समितीत आता कांद्याचं शेतकरी एल्गार आंदोलन सुरू झालेलं आहे. आपल्या बोलण्यासाठी रोहित पवार आहेत. दादा काय सांगाल, आजचं हे आंदोलन कशासाठी? एक तर शेतकऱ्याला विनंती केली होती, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचण येते. आज खरं तर खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असला, 18 रुपये किलो पर्यंत शेतकऱ्याचा खर्च असताना त्याला त्याचा माल हा कुठेतरी 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपयाला विकला जातो. आणि याच्यात खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पण भाव वाढत नाही. शेतकरी आज अडचणीत आहे. तर शेतकऱ्याच्या पाठीमागे आज खऱ्या अर्थाने उभं राहण्याची वेळ आली, म्हणून आम्ही सर्वजण शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी इथं आलेलो आहे. एकंदरीतच शेतकऱ्याचा जो उत्पादन खर्च आहे तो जास्त आहे. त्या मालाच्या त्या तुलनेत कांद्याला भाव मिळत नाही. शासनाने 1235 रुपये कांद्याला भाव कुठेतरी शेतकऱ्याची थट्ट केली असं तुम्हाला वाटतं? इलेक्शनच्या आधी तुम्ही 24 रुपये डिक्लेअर करता, इलेक्शन झाल्यावर तुम्ही 1200 रुपये डिक्लेअर करता. आणि काल जे फडणवीस साहेबांनी काल स्टेटमेंट करत असताना त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आम्ही 1250 रुपये उपकार करता का? उपकार करत नाही तुम्ही. आज खरं तसं बघितलं तर 5 ट्रेलर प्रति एकर जे उत्पादन निघत होतं आज 3 ट्रेलरवर आलेलं आहे. त्यामुळे उत्पादकता पण कमी झालेली आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे. आणि मग याच्यात शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आलेला आहे. कुठेही झालं काही झालं तर 20 रुपयाच्या पुढे भाव शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. आशा पटेलांची एक समिती नेमण्यात आली होती कांद्याच्या याच्यावर. 2 महिन्यात तो अहवाल दिला जाणार होता, तो पण आलेला काय? आशा पटेल फक्त नवीन गॉगल घालतात, चष्मे घालतात, नवीन कपडे घालतात. ते खरंच शेतकऱ्याची अडचण समजून घेणारा नेता असता तर 2 महिने आधी काहीतरी डिक्लेअर केलं असतं की अशी आजची परिस्थिती आहे. उत्पादन आता सुरू झालं, शेतकरी मार्केटमध्ये माल आणायला लागला तरी अजून रिपोर्ट येत नसेल तर हे लोक झोपलेत असं म्हणावं लागेल. कांदा आंदोलनामध्ये आजच्या नेमके आपल्या काय मागण्या असणार आहेत किंवा काय? एक तरी शेतकऱ्याला कमीत कमी 22 ते 24 रुपये रेट हा मिळालाच पाहिजे. त्याच्याचबरोबर नाफेड जी खरेदी करतं ते उगाच बाहेर खरेदी करण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये खरेदी करणं मदत आहे, ज्याच्यामध्ये व्यापारी आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा होईल आणि स्पर्धा झाल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल.
आणि बऱ्याच काही मागण्यात मी पुढे जाऊन सांगेल आपल्याला. शेतकऱ्यांना जो आहे तो साधारण 24 रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर नाफेडची खरेदी जी आहे ती बाजार समितीमध्ये झाली पाहिजे. त्याच्यामुळे बाजारात निर्माण होऊन शेतकऱ्याच्या कांद्याला चांगला भाव मिळेल. तर त्यांनी एकदम योग्य बोलले. जे शेतकरी आहेत त्यांचं 2 रुपये 4 रुपये 5 रुपये असं कांदा विक्री होत आहे. कांदा उत्पादन खर्च 16, 17, 18 रुपये आहे, पण 2, 3, 4 रुपये असं त्यांना रेट भेटत आहे. खूप त्यांचं नुकसान होत आहे. रोहितदादांनी सर्व शेतकऱ्यांच्या हितामध्ये आंदोलन केले. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व शेतकऱ्यांच्या बाजूनं मी त्यांना आभार व्यक्त करतो. धन्यवाद दादा. आणि आता जे आपलं एक्सपोर्टचं अपडेट आहे सांगतो तुम्हाला. आता एक्सपोर्ट सध्या कमी प्रमाणामध्ये सुरू आहे. जे दुबईमध्ये तुम्हाला बाजारभाव सांगतो. दुबईमध्ये सध्या 2.70 AED ते 2.80 AED असं बाजारभाव सध्या चालू आहे. जे कन्व्हर्जन तुम्हाला सांगतो ते भारतीय रुपयामध्ये 60 रुपये ते 70 रुपये असा बाजारभाव दुबईच्या मार्केटमध्ये भेटत आहे. आणि सर्व शेतकरी अजूनही विचारत आहेत युद्ध सुरू आहे का. तर युद्ध थांबलेलं आहे, पण अजून संपलेलं नाही. युद्ध तुम्हाला सांगतो जे USA आणि इराण आहे त्यांचे मीटिंग आहे. मध्यस्थी करायला जे पाकिस्तानमध्ये आलतं ते पूर्ण झालेलं नाहीये. ते मीटिंग रद्द झाली आणि मीटिंग सक्सेसफुल झालेली नाही. जे इराणने आणि USA अमेरिकाने नियम दिलेले होते ते दोन्ही पण देशाने रद्द केलेले आहेत. त्यामुळे हे युद्ध थांबलेलं नाही. अजून युद्ध पुढं वाढत राहील. युद्ध अजून संपलेलं नाही. अजून किती दिवस असं चालणार आहे मी असं पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट देत राहीन. आणि युद्धाच्या कारणामुळे पेट्रोल आणि डिझेलचे रेट खूप वाढलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता जे बाजारभाव आहे त्याच्यावर खूप मोठा इफेक्ट पडणार आहे. जे वाहतूक आहे त्याचं गाडी भाडा पण वाढणार आहे. त्यामुळे बाजारभावामध्ये फरक पडेल. सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, तुम्ही जे कांदा स्टॉक करणार आहात व्यवस्थित प्रमाणे करा. कारण उन्हामुळे कांदा जल्दी नासत आहे आणि थोड्या दिवसापूर्वी जे अवकाळी पावसामुळे गारपीट पडल्यामुळे कांदा लवकर नासत आहे. तर तुम्ही स्टॉक व्यवस्थित करा आणि जे माल डॅमेज झालेला आहे लवकरात लवकर छाटणी करा. आणि तुम्हाला सांगतो जेव्हा नाफेडची खरेदी सुरुवात होईल तुम्ही मार्केटमध्ये 60% माल विक्री करा. तुम्हाला विनंती करतो, कारण जर आवक कमी असली तरच बाजारभाव सर्व शेतकऱ्यांना योग्य भेटेल. आता जे 5,000 रुपये बाजारभाव जाईल का त्याचं मी उत्तर सांगतो तुम्हाला. जाण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला सांगतो आवक खूप कमी प्रमाणात राहणार आहे. आणि फक्त सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही चांगला क्वालिटी माल मार्केटमध्ये आणा तरच बाजारभाव योग्य राहील. डॅमेज क्वालिटी माल मार्केटमध्ये आणू नका त्यावेळेस जेव्हा स्टॉकचं सीझन चालू होईल. आणि बाजारभाव तरच सर्व शेतकऱ्यांना योग्य भेटेल. सर्व शेतकरी ग्रुपवर आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हे महत्वाची बातमी सर्व शेतकरीपर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही मालाचं नियोजन कसं करावं आणि माल विक्री कसं करावं त्याचं नियोजन लागेल. आता सोलापूर मार्केटचा अपडेट तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 205 गाडीची आवक झालेली आहे. आता बाजारभाव जाणून घ्या. डॉलर साईज 12 रुपये ते 13 रुपये तुम्ही सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव पाहू शकता. मुक्कल साईज 11 रुपये ते 12 रुपये, मीडियम साईज 9 रुपये ते 10 रुपये, गोल्टा साईज 7 रुपये ते 8 रुपये, गोल्टी साईज 6 रुपये ते 7 रुपये. हे सर्व ड्राय क्वालिटी आणि चांगल्या मालाचे रेट आहेत. आणि जे डॅमेज क्वालिटी माल आहे 1 रुपये ते 5 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. हे तुम्हाला सांगतो सोलापूर मार्केटमध्ये डॅमेज क्वालिटीचं प्रमाण भरपूर येत आहे. 30% कांदा डॅमेज येत आहे सोलापूर मार्केटमध्ये. आणि जे ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही 6 रुपये ते 11 रुपये असं ऍव्हरेज बाजारभाव पाहू शकता. सरासरी बाजारभाव 6 रुपये ते 11 रुपयापर्यंत आहे. सुपर क्वालिटी कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही 14 रुपये ते 15 रुपये असा बाजारभाव पाहू शकता. सुपर क्वालिटी माल फक्त 20% पर्यंत सोलापूर मार्केटमध्ये आहे. त्यामुळं त्याचा बाजारभाव सुपर क्वालिटी मालाचे 10 रुपयाच्या पुढं 10-11 रुपयाच्या पुढं सुपर क्वालिटी कांद्याचे बाजारभाव तुम्ही सोलापूर मार्केटमध्ये पाहू शकता. तर एवढंच अपडेट होतं. सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येतील.